कोणाला भगवान श्रीकृष्णाला का दुसऱ्याला आनंद देते त्याला भेटते म्हणून स्त्रीच्या जातीनं यश दुसऱ्याला दिलं पाहिजे आणि पुरुष वर्गानं दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्त्री जातीनं दुसऱ्याचं यश घेण्याचा प्रयत्न करू नये आणि पुरुष जातीनं दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न करू नये. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे तो भगवंत कुणाचा काही जन्माला आलेला आहे. म्हणून जन्माला आले म्हणजे भगवंताचं लालन पालन त्या ठिकाणी झालेलं आहे. यशोदेवी मातेच्या पोटी लालन झालेलं आहे. देवकी उदरी बाईला यशोदे सायाचे पाळीला म्हणजे भगवंताचं त्या यशोदेवाने काय केलं पालन पोषण केलं. तर तो परमात्मा रांगायला लागला, थोड्या करायला लागला. थोड्या करता करता डोळणी काही त्याच्या थोड्या पायाला काही मनाच्या असायच्या आणि काही खऱ्या गाड्या लागतात. दुसरं एक डोळ आणि बाई मला टोपलीवर शेण हवंय. काय हवंय मला टोपलीवर शेण हवंय. 9 लाख गाई आमच्याकडे. किती किती 9 लाख गाई आमच्याकडे. एक टोपलं नाही ट्रॅक्टर घेऊन जाय फळ्याला घेऊन जाय आधी एक टोपली शेण घेतलं निघून परत आली. माई यशोदामाई मला एक टोपली शेण हवंय. तिला जेवढं लागलं तेवढे घेऊन जाय. मला विचारायला येऊ नको. झालं दुसरं वेळेस. तिसऱ्या वेळेस आली परत टोपली भरली. पाहिलं भगवान कृष्ण. कोणी बघितलं भगवान कृष्ण. गोपी कशा करता आले तुझ्या ठिकाणी. मला शेण लागतं. अरे आपण सगळे गोकुळात राहणार आहे. ज्या ठिकाणी गाई राहतात त्यांना काय म्हणतात गोकुळ. आणि अशा गोकुळामध्ये तुझ्या घरी गाई नाही, तुझ्या घरी शेण नाही. शेण नाही लागतं झालं. तिसऱ्या कशाला गोपी नाही मला शेण हवं. आता ठीक आहे 2 वेळेस झालं. प्रेमाला 2 वेळेस आईला दिलं, प्रेमाला 2 मी सुद्धा दिलं. परंतु आता त्याचा काय लागेल काही चार्ज लागेल. आता भगवान श्रीकृष्ण लहान काय करतो पैसे कळत नाही. लहान सुद्धा कळतं मला पैसे. छोट्या बालकापासून तर वृद्धापर्यंत सर्वांना काही पैसे भेटायचे. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही पैसे लागतात आम्हाला काय लागतं. तर म्हणे तू ज्यावेळेस एक टोपली शेण घेऊन जाईल मला एक तेवढा काय करायला लोण्याचा गोळा त्याला घेऊन येतो. ती म्हणे मला दिवसभर आज शेण तुमच्या घरून यायचंय. कुठे माझ्या घरी. मग एवढं व्यवस्था गोळा काही आणणं शक्य नाही. मग काम करू आपण हिशोब करून घेऊ. काय करू आपण हिशोब करू. मग ठीक आहे आता काही अडचण नाही. आली ती गोपी परत शेणाची टोपली उचललं आणि डोक्यात घेतलं झालं. बघून म्हणलं हिशोबात काय गोळी आली नाही केला लागेल. तुला तर माहिती ना आम्हाला लिहित आणि अडाणी होणार तुझं प्रेम बरोबर बोलतात. आणि गोष्ट आहे प्रेम हे सामान्य लोक करू शकतात. शिकलेले लोक त्यांच्या बुद्धीचे सहाय्य होते आणि ते तार्किक होतात. काय होतात तार्किक. भारतामध्ये जास्त भगवंताचा प्रेम आहे. प्रत्येक अवतारात झाड भोगीच काय करतो कारण ते लोक कसे आहेत सरळ सरळ. कसे परप्रांतातील परभागातील लोक काय नाही तसे सरळ नाही. तसं अमेरिका आहे भरपूर काही नाही. परंतु आपण आता बघितलं ना 2 महिन्यापूर्वी काय ते छोट्या छोट्या बालकावर काय असतं म्हणजे त्यांच्यात काय नाही सरळपणा नाही. परंतु सरळपणा आमच्या भारतामध्ये महाराज 8 वर्षात कन्या असू द्या दुर्गा येते साक्षात. 12 वर्षात कन्या असू द्या दुर्गा येते साक्षात. विद्या समजता आत्मदेवी भेदा प्रियत समजता सकला जगत्तू. म्हणजे अशा प्रकारची आमची भारतभूमी आहे जी छोट्या बालकाला सुद्धा भगवंताची विभूती मानणारी आमची परंपरा आहे. ती गोपी म्हटली